सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सिंधुदुर्ग आपलं जे फिरायला आलं त्याचा हा नवीन एपिसोड आहे. तर त्या एपिसोडमध्ये आपण आता तुमचं पुन्हा स्वागत करतो आहे. आणि आपण आता लवकर उठून फ्रेश झालो आहे. मी आणि किरण रेडी होऊन पहिलेच तयार आहोत. तर आज आम्ही चाललो आहे कुणकेश्वर, आणि कुणकेश्वरवरून येताना जे स्पॉट बघायला मिळतील ते बघणार आहोत आणि मग रॉक गार्डनला जाणार आहोत. आता तुम्हाला इथे दाखवतो की आम्ही बीचवर आलो आहे थोडंसं फ्रेश होऊन बसायला. तर इथे आता सगळ्या मच्छीमार लोकांच्या बोटी येतात, तर तुम्हाला दाखवतो. हे इथे एक बोट ऑलरेडी आलं आहे, ती त्यांनी बाहेर काढलं आहे. इथे एक आले आहे, इथे येत आहेत, तिकडे एक चालले आहे. विचार करा, हे सगळे किती वाजता गेले असतील पहाटे मच्छीमारी करायला, आणि आता इथे बोटी उतरवत आहेत पुन्हा आपल्या किनाऱ्यावरती. बीचवरती फेरफटका मारायला निघालो मी आणि किरण. तुम्हाला विषय किरण इथे. आणि आता बघूया इथून संगमापर्यंत किंवा थोडं पुढे जाईपर्यंत किती वेळ लागतो तो बघूया. आहे का मच्छी? हा, आज मच्छीच नाही काय म्हणून लवकर आले. नाही नाही, ह्या टायमिंगवर येतात. छोट्या माणसासाठी लवकर. मग आता परत की आता उद्या सकाळी? एकच राऊंड आहे. अरे दर सुरी वाटते तुझ्या हातात. इकडे यायचं. कसं वाटतं फेरफटका समुद्रावर? म्हणजे आपल्या इकडे तर असं मिळतच नाही, ह्या साईडला मिळतं. पण खरं आयुष्य हे लोक जगतात, कधी मानलं पाहिजे. हा यार, वर्किंग सॉलिड आहे. सॉलिड. सकाळी 5 वाजता गेलेत सगळे. गेलेत ती लोक, आणि आता आणलेत. त्यावर तिथे बोटी लागतात. मच्छी भेटत नाही, विचार कर ना एवढा राऊंड. 5 वाजता जाऊन ते लोक आत्ता आले, 7:30 वाजले, पण त्यांना विचारांना आज मासे नाही मिळाले. रेग्युलर रुटीन आहे. मित्रांनो, लाटांवरती सकाळचं सूर्यकिरण पडतं तर कसं सोन्यासारखं चमकत आहेत. तुम्हाला दिसेल की माहिती नाही, दिसेल की नाही ते, पण मला बघता येत आहेत. मस्त लाटा अशा सोनेरी चमकत आहेत. आणि हा गेलाय पाण्यात. आंघोळ केली ना, परत चालला. मोबाईल देऊन तरी जायचास, मोबाईल देऊन तरी जायचास. मित्रांनो, आमचं हॉटेल इथे, हॉटेल पूर्वज रिसॉर्ट. सकाळी सकाळी लोक ऑलरेडी बीचवरती आले, दिसतील तुम्हाला इथे. आज सकाळचा नाश्ता आलाय. हे लोक इथे सुरू झालेत. शेवटला आले आणि पहिलेच खायला बसले. आम्ही सकाळपासून बसलोय. आम्ही दोघं पहिले आलोय, आम्हालाच नाही. मग तुम्हाला नाहीच देणार ते, आम्हालाच पहिला देणार. धावण
दिस इज घावण. This is घावण. आता रावण चटणी This is घावण आणि खातात चटणी खातात का तुम्ही? बघूया. आता आम्ही मागवलंय, चहा पण सोबत मागवलंय. टेस्ट करून सांग कसं आहे. सांगितली का पण तू? बडा साइज असता. टेस्ट करो और बताओ. ये बड़ा अभी हम लोग नाही बडा आहे ऍक्च्युली. कैसा आहे मोठी पण कसं ती आहे? अशीच असते. हेच पाहिजे. चांगले आहे. आपण घरी लहान बनवतो पण निशा कैसा है? जल्दी जल्दी. मस्त. चहा बरोबर अजून छान आहे. ते म्हणून नाही बोललो त्याला चहा सांग. अच्छा चला, यांना आवडलंय. आता आम्ही खाऊ, बघू कसं लागतं ते. चटणी. सगळीकडे आम्ही निघालो आता कुणकेश्वरला. वेळेश्वरला चाललं. अजून वेळणेश्वरलाच आहे. वेळेश्वरच्या पुढे जातच नाही. मित्रांनो, मी आता कुणकेश्वरला पोहोचलो. तुम्हाला दिसेल इथे देऊळ दिसते का? हा, ते देऊळ आहे. गाडी पार्क केलं आहे मागे. आता जाऊयात देवळात, दर्शन करू आणि मग आजूबाजूचा परिसर फिरूया. मित्रांनो, आम्ही आता या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एक सुंदर असं चिऱ्याचं बांधकाम केलेलं प्रवेशद्वार लागलं आहे. तर तुम्हाला इथे दिसेल सुंदर गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला आणि तसंच आता इथे सॉरी डाव्या बाजूला. मंदिर दिसेल 31 डिसेंबर 1986चं. तुम्हाला दिसेल हे जुनं लाकडी कोरीव काम केलेलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मागे बघा. मित्रांनो, तुम्हाला इथे माहिती दिसेल समुद्रकिनारी ओटीच्या वेळी दगडांवरील असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते. आता आपण बघूया आपल्याला मिळतंय का. ओटी आहे नाही आहे ते कळेलच. आणि हे इथे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर.
कुठला? पुन्हा जेव्हा उतरतो ना पाठीवर आपण आला असतो ना हां मित्रांनो, मंदिराच्या परिसरातून दिसणारं समुद्राचं सुंदर असं दृश्य आणि समुद्रकिनारीच हे देऊळ आहे. मित्रांनो, लाडू प्रसाद 35 रुपये. किती आहे रे 35ला? 2. म्हणजे हे 35. मित्रांनो, मंदिर तुम्हाला पाहता येईल आणि मंदिराच्या एकदमच जवळ समुद्रकिनारा. मित्रांनो, आमचं दर्शन झालं आहे श्री कुणकेश्वर देवाचं आणि इथे जय्यत तयारी चालू आहे महाशिवरात्रीची. 10 मार्चला जी महाशिवरात्री आहे तेव्हा इथे खूप मोठी जत्रा असते. दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रा असते, ह्यावर्षीही आहे. तर त्याची तयारी चालू आहे, मागे दिसेल तुम्हाला. मित्रांनो, आता फोटो वगैरे काढलेत खूप सारे. देवाचं दर्शन मला होतंच असे बाहेरून, कारण आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे. आणि आता आम्ही ते देवळात चाललो आहे. तर मागे दिसेल मस्त अशी तयारी झाली आहे लाईनसाठी. शेड वगैरे घातलेली दिसेल तुम्हाला. ही आहे महाशिवरात्रीची तयारी जी 10 मार्चला आहे. आणि इथे आहे तुळशी वृंदावन. आपण जाऊया आतमध्ये. ईश्वरी माते की जय. मित्रांनो, तुम्हाला हे दिसेल, हे इथल्या जागेवाल्याचं जे आहे ते स्थान आहे काकंदर. आपण इथे माहिती घेऊ. महाशिवरात्रीला इथे हे जागेवाल्याची पूजा केली जाते. पहिली आधी रात्री 12 वाजता. मित्रांनो, आता आम्ही बीचवर आलो आहे, कुणकेश्वर बीचवरती दिसेल तुम्हाला मागे. आणि इथे मागे आहे ते देऊळ. आता आम्ही चाललो आहे समुद्रामध्ये दगडावर असलेले पिंड बघायला, जे पांडवकालीन पिंड आहे ते. तर राजू गेला आहे पुढे, मी पण त्याच्या मागे मागे चाललो आहे. ह्या साईडला कुठेतरी आहे ते, बघू. आता ओटी होती, आता हळूहळू भरती यायला सुरुवात झाली आहे. त्याच्या आधी जाऊन जर बघता आली तर बघून येऊ. मित्रांनो, मी आलो आहे तर इथे, पण इथे कुठे इन्स्ट्रक्शन नाही दिले आहेत की कुठे आहे एक्झॅक्टली ते. तर पूर्ण शोधावं लागेल. आणि आता भरती सुरू झालं आहे, त्यामुळे भेटणार नाही पाहायला. तर आम्ही आता चाललो तर रिटर्न.
गोष्टी सुरू झाल्या आहेत वेळ काय दिसत नाही आपल्याला. मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल एकदम नितळ पाणी आहे आणि भरती आले मला दिसेल वरपर्यंत पाणी येते. चला आता आपण लगेच जाऊया रिटर्न पुन्हा मंदिरात. मित्रांनो किनाऱ्यावरून दिसणाऱ्या मंदिराचं असं सुंदर दृश्य. पूर्ण मंदिर दिसत नाही आपल्याला, खूप लांब जावं लागेल. पण आता आपण एवढा लांब जात नाही होत, आपल्याला जायचं पुढच्या पॉईंटला. मित्रांनो मी आता मंदिरातल्या परिसरात असलेले देवळांमध्ये जातोय दर्शन करायला. तुम्हाला दाखवतो. पहिलं आहे गणपती मंदिर. गणपती बाप्पा मोरया. तर पुढचं देऊळ आहे नारायणाचं, श्री नारायण मंदिर. तर आपण जाऊया अजून पुढच्या मंदिरात. हे आहे मांडलिक मंदिर. मांडलिक मंदिराचं दर्शन करून झाल्यावर आपण आता जाऊया जोगेश्वरीच्या देवळाकडे. अच्छा, जोगेश्वरीच्या देवळात आपण दर्शन करून झालं. ह्या देवळाच्या मागे आहे आणि इथे आहे समाधी मंदिर. इथे फक्त शिवरात्रीला जास्ती गर्दी असते, तिथे सतत गर्दी असते. हो तर मला पाहता येईल आता मंदिरातला परिसर. आता मित्रांनो आता आमचं दर्शन झालं आहे आणि आत्ता कुठे जायचं आहे आपण विचारूया राजूला. आता कुठे जायचं आहे? आता आपण ड्रायव्हरला विचारूया जवळ इथे काय ते पवनचक्कीला जायचा आमचा प्रयत्न राहील. पवनचक्की इथून किती लांब आहे? ते देवगडचंच गावाजवळ ना. बघूया आता कुठे जायला मिळतंय. हे तुम्हाला जायचं आहे दे इथे दे. तर आता आपण मित्रांनो मी आता देवगडला आलो आणि मला दिसेल इथे हॉटेल वसंत विजय. इथे आता आम्ही जेवायला चाललो आहे. हे पण नाव आहे सुमित्रा सृष्टी रेस्टॉरंट. सगळे एकच आहे. तर आम्ही आता इथे जेवतो आहे आणि मग जेवून झाल्यावर पुढच्या स्पॉटला तिथे गेल्यावर आपण बघूया कुठला स्पॉट आहे तो. आधी आपण जेवून घेऊया. चला जेवायला. मित्रांनो हॉटेल वसंत विजयचा मेनू. आता काय मागवायचं बाबा. मित्रांनो मी आत्ता सगळ्यांनी सोलकढी मागवली. हां अगोदरच दिली. अगोदर झाले आम्हाला कोंबडीवडे प्लेट आम्ही ऑर्डर दिलं तर त्याबरोबर सोलकडे आधी झालं आणि आम्ही आधीच घेतो. मित्रांनो दिशेला आमची ऑर्डर आलेली इथे कोंबडी वडे. ते पण कोंबडी वडे आणि निमिषाची व्हेज. काय निमिषा व्हेज में मटकीची भाजी, पालेभाजी, चण्याची उसळ,
खीर चटणी, सांबोळी वडी, साबुदाण्याची खीर. साबुदाण्याची खीर खीर आहे ना? आणि आमच्या इथं मेनू आहे कोंबडी वडे, चिकन चिकन सुक्का, चिकन तर्री आहे, इथे एक तर्री आहे आणि हे पांढरा आणि तांबडा रस्सा आणि इथे सॅलाड. मित्रांनो या आता जेवायला आम्ही जेवतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता मी जेवून बाहेर निघालो आहे. खूप सुंदर जेवण होतं आणि गेस करा आम्हाला कोण भेटला असेल आतमध्ये. हास्य जत्रा फेम गौरव मोरे. आम्ही गौरव मोरेबरोबर फोटोज वगैरे काढले आणि आता गौरव मोरे जेवायला बसलेत आणि आम्ही आत्ता जेवून निघालो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत देवगड लाईट नाही काय पवनचक्की, देवगड पवनचक्की बघायला चाललो आहे. अजून तिथे काही स्पॉट आहेत माहिती नाही, पुढे गेल्यावरतीच कळतील आपल्याला. तर निघूया. मित्रांनो मी आत्ता आलो आहे देवगड पवनचक्की इथे बघायला. दिसेल तुम्हाला मागे पवनचक्क्या खूप साऱ्या आहेत आणि मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून पवनचक्की बघतो आहे. सॉलिड आहे. आणि आता आम्ही इथे जे गार्डन आहे ते बघायला जातो आहे खाली. एक सुंदर मस्त गार्डन पण आहे. ते आले होते ना आपण मित्रांनो देवगड जामसंडे नगरपंचायततर्फे गार्डन आहे इथे आणि इथे आमचे सगळे पर्यटक मंडळी उभे आहेत. त्यांचा एक फोटो काढूया. डन. आणि हा असा सुंदर गेट याच्यातून दिसणार आहे अशा पवनचक्कीचं सुंदर दृश्य. चला आपण आता असं सगळं गार्डन बघायचं आहे. चला मित्रांनो आता आम्ही खाली चाललो आहे सगळे एकत्र. एक इकडे स्लोपवरून चाललं आहे, एक सीडीवरून चाललं आहे. मी स्लोपवरून जातो. जास्त जेवलो आहे, शिड्या उतरायला नाही जमणार. उन्हातून गार्डन फिरायला आलो आहे आम्ही. एकदम कडकडीत ऊन आहे. साईडला तुम्हाला दिसेल सुंदर असा समुद्र किनारा देवगडचा. आपण आता इथून खाली जाणार आहोत तिथे मचाणावरती. हे सगळे इथे फोटो काढून. कडक उन्हात गार्डन दर्शन केव्हा देवगडा केव्हा कोणचा फोटो काढ बघ. आईला लग्न केलं असतं तर ओरिजिनल साईडला असते उभी. मोबाईल. मित्रांनो कडक उन्हामध्ये इथे शांत अशी जाऊ असं पुढे गार्डन बघायला. मित्रांनो आपल्याला इथे एक गार्डनमध्ये शेड दिसेल बसायला आणि इथून पुढे हा एक गेट आहे. आणि इथे पण बसायला टेबल खुर्च्या लावल्या आहेत. इथे छान असं चेसबोर्ड सारखे टेबल बनवले आहेत आणि त्याच्या बाजूला चेअर्स आहेत. खाली समुद्राचा नजारा पाहिला आणि इथे श्वेता बसल्या आहे आर्टमध्ये. काढू हां चेस खेळा मस्त. हात ठेवा त्याच्यावरती. मित्रांनो हा मुलींचे प्रेमाचे निशाणी दाखवत होते मला इथे. येतात फिरायला आणि वाट लावून टाकतात चांगल्या गोष्टीची. जाऊन दे
कोणाला किती सांगितलं तरी सुधारणार नाहीत. आपण जाऊया पुढे. मित्रांनो मस्त सुंदर गार्डन आहे देवगडला. देवगडला आला तर नक्की या गार्डनला व्हिजिट करा आणि पवनचक्क्या बघा. दिसतील तुम्हाला पवनचक्क्या इथून पण. अजून खूप मोठं गार्डन आहे. अजून बाकी फिरायचं बाकी राहिलं आहे. तेवढं आपण फिरूया. श्वेता काहीतरी सांगते काय? शक्यतो संध्याकाळच्या संध्याकाळी किंवा एकदम सकाळी. उन्हातून येऊ नका. उन्हातून खूप गरमी होते. आम्ही आता तापलोय एकदम घामाघूम झालोय. चला आता पुढे अजून जाऊया काहीतरी बघायला. बा हे असं सगळं इथे चालत नाहीत. आम्ही काय साहेब आम्ही काय करत नाही साहेब. खरंच आम्ही काय करत नव्हतो. हा उभं राहा. मस्त फोटो येते. म्हणून आपण आपल्या तिकडे होतो. मस्त वाटतं पाणी. मित्रांनो आम्ही आत्ता मचाणाच्या इथे येऊन पोचलो. दिसेल तुम्हाला इथे मागे मचाण आणि याच्या पुढे रस्ता नाही आहे. इथून परत रिटर्न जायचं आहे. तर आम्ही आता मचाणावर जाऊन थोडेसे फोटोज काढतो आणि परत रिटर्न मागे. मचाणावरून आम्ही आत्ता समुद्राचं सुंदर असं दर्शन करतोय. छान असं दृश्य दिसतंय. समुद्राचं दर्शन. समुद्र दिसत नाही तुम्हाला? समुद्र दर्शन. मागे बघा पर्यटक कसे उभे आहेत ते. ऊन लागते का? ऊन लागते? काय लागत आहे? मस्त ना. कोण काढतोय? अरे थांब थांब. इथून तुम्हाला इथे दिसेल बीचवर जाण्यासाठी सेपरेट असा मार्ग बनवला. शिडी मार्ग. इथून बीचवर जाऊ शकतो. आम्ही आता बीचवर जात नाही आहोत. आम्ही आता चाललो आहे पुढच्या स्पॉटला. आणि इथे हे झिपलाईन पण दिसेल. द ओनली वे टू फ्लाय आहे झिपलाईन. तुम्ही इथे झिपलाईन देखील करू शकता इथे आलात तर या गार्डनमध्ये. तर आता आम्ही चाललो रिटर्न परत बाहेर गार्डनमधून. तर तुम्हाला समोर दिसेल महाराष्ट्रातली इंडियाची फर्स्ट आणि महाराष्ट्राची लॉंगेस्ट कोस्टल झिपलाईन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इथे फर्स्ट झिपलाईन तयार झाली आणि ती पण कोस्टलला. आणि ती इंडियामध्ये फर्स्ट आहे कोस्टलची. फ्लाईंग कोकण म्हणून. मित्रांनो आम्ही आता इथे असलेलं श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर इथे आलं. सुंदर असा कोरीव काम आणि कलर केलेलं देऊळ आहे. कधी देवगडला आलात, देवगडच्या इथे या नदीवरच्या ब्रिजवरून जाताना तुम्हाला हे देऊळ दिसेल. तर कधी इथे आलात तर व्हिजिट करा नक्की.
मित्रांनो, हे देऊळ देवगड येथील तारा मुंबरी या गावात आहे. सुंदर असं देऊळ आहे तारा मुंबरीला. नक्की इथे या, नक्की भेट द्या. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. मित्रांनो, मी आता परत आलो आहे मालवणमध्ये रॉक गार्डनला. दाखवतो तुम्हाला रॉक गार्डनचा एंट्री. चला चला. हे किती रुपये तिकीट आहे? 5 रुपये तिकीट. एकदा दिलेले तिकीट कोणतंही. रॉक गार्डनमधले एंट्री फीची तिकीट 5 रुपये पर पर्सन. तिकीट त्याच्याकडे आहे. कुठे तिकीट? याला दाखवायचं. ही आम्ही तिकीटं घेतलेली आहेत. माणसी 5 रुपये. माणसी 5 रुपये. मित्रांनो, हे असे सगळे पॉईंट आहेत. होऊन घ्या. आणि इथे वेळ दिलेली आहे. सकाळी 5:45 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. म्युझिकल फाउंटन शो 15 मिनटं. आणि 5 वर्षाखालील व्यक्तीला फ्री आहे, म्हणजे मुलांना फ्री आहे. 5 वर्षाच्या वरतील लोकांना 5 रुपये एंट्री फी. दिसेल तुम्हाला गार्डन, रॉक गार्डन. चला इकडून आता सगळे पुढे गेलेत, आपण पण जाऊया. मित्रांनो, श्वेता विचारते रॉक गार्डन का म्हणतात त्याला? का म्हणतात नाही माहिती. मला पण नाही माहिती, पण मला असं वाटतं असे गार्डनमध्ये रॉक आहेत, म्हणजे दगड आहेत, त्यामुळे याला रॉक गार्डन म्हणतात. आहे ना श्वेता? हे ते त्याच्यासाठी राहते. ते बनवलेले ब्लॉक्स आहेत, ते समुद्राचे लाटा आपटू नये म्हणून. अमृत वाटिका. ही अमृत वाटिका आहे. कुठे अमृताचं फळ मिळतं? हा, म्हणून त्याला आधी अमृताचं फळ मिळतं म्हणून अमृत वाटिका. आहे का एक्झॅक्ट? कसलं झाड आहे? अरे झाड कसलं आहे विचारतं. स्विमिंग पूल आहे. बदाम नाही आहे, त्याला वेगळी फुलं आल्यात. हे सुरूचं बन. हा आहे बघ. इथं म्युझिकल हे असतं 15 मिनटासाठी. इथे वॉटर शो म्हणजे फाउंटन शो असतो. मित्रांनो, इथे वॉटर शो होतो, फाउंटन शो. आणि इथे असे स्टेडियम्स बनवलेत छोटे छोटे बसायला. इथे पण आहे बसण्यासाठी. आणि इथे मचाण आहे. बघू, नंतर गेलो तर जाऊ. आधी या साईडला थोडासा समुद्र बघून येऊया. मित्रांनो, दिसेल इथे
रॉक गार्डनच्या बाहेर समुद्रालगत असलेले हे खडक तर आता आम्ही या खडकांवर बसून मजा केली, थोडेसे फोटो वगैरे काढले. आता परत आतमध्ये गार्डनमध्ये चाललो आहे. मित्रांनो, सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली आहे, म्हणजे 5:30 वाजून गेलेत. तर सूर्यास्त मावळेल, पण आम्ही काही सनसेटसाठी थांबत नाही आहेत. आम्ही चाललो आहे पुढे. अजून थोडंसं गार्डन बाकी आहे, ते बघतो आणि मग निघतो बाहेर. त्या साईडने पण दिसेल तुम्हाला दगडच दगड आहे तिथे. खूप सुंदर गार्डन बनवलं मित्रांनो, रॉक गार्डन. आपण सगळे हा, एकाच फोटोत. दगड आहे इथे, तिथे दगड आहे, तिथे दगड आहे. कळलं का म्हणतात रॉक गार्डन ते? मित्रांनो, मागे मालवण लिहिलेला सेल्फी पॉईंट आहे इथे. ते सेल्फी वगैरे काढू शकता तुम्ही, म्हणजे आम्ही तर काढलं, तुम्ही पण काढू शकता. आम्ही आता काढून झालो आहे. हे कसलं झाड आहे मागे? बांबूचं झाड आहे. डिझाईन एकदम मस्त आहे, मटक्यासारखे. बघा सॉलिड आहे ना ते, मटक्यांसारखे. आणि क्रिसमस ट्री. इकडून पण येईल गोल फिरून. पण इथे लहान मुलांसाठी प्ले झोन पण आहे. लहान मुलं आहेत त्यांना पण खेळता येईल इथे. तर आता आपण ऑलमोस्ट गार्डन बघून झालं आहे. आता आपण निघणार आहोत. बरं, चांगली वेळ आहे बघण्यासाठी संध्याकाळी 6 नंतर. कारण त्यावेळेला तुम्हाला इथे लाईटिंग्स आणि 15 मिनटाचा फाउंटन म्युझिकल शो बघायला मिळतो. तर जर भेट द्यायला जमलं तर संध्याकाळचं भेट द्या. मित्रांनो, मी आता चाललो आहे दांडी बीचला. मच्छीचा लिलाव लागला आहे, माशांचा. मासे घ्यायला चाललो आहे. मिळतील नाही मिळतील माहिती नाही. असेल लिलाव अजून. हे काय घ्यायचं रे किरण? कोलंबी किंवा पापलेटपेक्षा सुरमई कोलंबी तिन्ही एकत्र 1 किलोमध्ये मिळतं काय बघा. आम्ही रॉक गार्डन बघून निघालोय दांडी बीचला मच्छी घ्यायला. तिकडे चालू आहे ते बघ लिलाव. मच्छी मार्केट नाही रे, इथे मोठी येतात. लिलाव होतो बल्कने फिश. कॅरेट ऑफिस आहे. मित्रांनो, आम्ही दांडी बीचला आलो. ते माशाचं
माशाचा लिलाव चालू आहे. आम्ही पण तेच मासेच घ्यायला आलो आहे. थोडा मार्केट आहे माशाचं लांबपर्यंत आणि ते चालू आहे ऑलरेडी लिलाव. सुरमई ठीक आहे, बघा अजून कुठे आहे. सुरमई कशी आहे? सुरमई 800 रुपये. आता लाईन ना किती सांगितलं सगळे 800ची सांगते ती 700 ती 900 रुपयाची ते कमी मी नाही ती 900 रुपयाची ऑप्शन नाही ती. मित्र सुरमई कशी आहे? 1000 रुपये किलो आहे. लास्ट 950 दिवस 1000 रुपये किलो. सुरमई कशी आहे? कमी नाही होणार. ती बघा ना किती वाजता 1 किलो बसेल. कमी आहे. ती मोठी मोठी घ्यायला कशी पडेल ती? सांगते याच्यामध्ये पिंक्या याच्यामध्ये होईल किती मोठं आणि ही मोठीवाली मोठी तुम्हाला किती किलोची पाहिजे? 1 ते 1.5 किलोची मोठे पाहिजे. मोठे 880 रुपये 840 रुपये. हेच घे तीच घे. ही ना हां. 2 नंबर हां. ही द्या ना पण कापून देतील ना? कापून देणार ना? आपण बाजूला बसल्यात. अच्छा. मित्रांनो दांडी बीचला आलो आहे. तुम्हाला दिसेल मागे मालवण किल्ला दिसतोय का? आणि आम्ही आता इथे मच्छी घेतली कारण ज्या रिसॉर्टवर आम्ही थांबलो त्या लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही लिलाव लागतो तिथे जा दांडी बीचला, तिथे तुम्ही मच्छी घेऊन या. आणि आम्ही किलोला 350 रुपये घेतो शिजवायचे. तर आम्ही इथे आता 1 किलो सुरमई आणि अर्धा किलो कोलंबी घेतल्या. तर आम्ही आता ते तिथे देणार आहेत बिकॉज त्यांच्या इथे एका थालीमागे म्हणजे 1 पीस येणार फक्त सुरमईचं. 1 थाली 350 रुपये म्हणजे वरतीचा एक्स्ट्रा पीस घेतलं तर 100 रुपये किंवा 70 रुपये एक्स्ट्रा लागणार एका पीसचे. म्हणून आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही मच्छी घेऊन या, आम्ही तुम्हाला शिजवून देतो. तर आम्ही आलो आता मच्छी घ्यायला. आणि इथे दिसेल तुम्हाला मागे केवढा मोठा मार्केट आहे. तो लिलाव होतो इथे मच्छीचा. आणि प्लस तुम्ही इथे मच्छी घेऊन कापून पण घेऊ शकता. म्हणजे कापून देणारे दुसरे मच्छी बांधव आहेत ते कापून देतात. आम्ही एका काकीकडून मच्छी कापून घेतल्याने सोडवून घेतलेली आहे कोळंबी. तर चला आता आपलं तर झालं आहे घेऊन. आता आपण जाणार सरळ रिसॉर्टवरती. मित्रांनो आमचं रात्रीचं जेवण आलं आहे. इथे तुम्हाला इथे सुरमई फ्राय कोलंबी. आम्ही 3 जण नॉनव्हेज आहेत. तिकडे आहे ते उसळ, वाटाण्याची उसळ आणि चपात्या. वाटाण्याची उसळ आणि चपात्या. त्याच्यात फिश नाही दिलं श्वेता. मित्रांनो आजचा दिवस संपला आहे. म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून झालं आणि पहिल्या माळावर मी ग्राउंड फ्लोअरला शिफ्ट झालो आहे. कारण आम्ही 2 वेगवेगळे रूम घेतलेत. कारण उद्या सकाळी लवकर उठून फटाफट फ्रेश व्हायचं म्हणून आम्हाला 2 बाथरूमची गरज होती म्हणून आम्ही वेगवेगळे 2 रूम घेतले आता. तर हा एपिसोड मे बी हा 3रा एपिसोड असेल. तर हा मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुमच्या तरफ येतो. बाय बाय.